हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहे आज बोई मच्छी घेऊन. बोई मच्छी बनवतो आहे आपण. बोई मच्छी साफ करून एक मस्तपैकी क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. त्याच्यानंतर आता कढईत आपण तेल घेतलं आहे. तेल थोडं कडकडून दिलं आणि तेलामध्ये आपण ॲज युजल माझं फेवरेट हिंग टाकलं. हिंगमुळे ॲक्च्युली कसं होतं ना, आपल्या पोटामध्ये काही दुखणं दाखणं होत नाही असं आहे. आणि हिंग टाकल्यानंतर आता आपण टाकणार आहोत लसूण आणि थोडंसं आलं. लसूण थोडं जास्त, आलं थोडं कमी, आणि चांगलं असं रोस्ट करून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. आणि केल्यानंतर सर्वात पहिलं मी टाकले आहे हळद टाकली. त्याच्यानंतर मी जे आहे हा आहे माझ्याकडे कोकणी मसाला आहे, बोलू शकता. मालवणी मसाला टाकला थोडासा आणि थोडासा लाल मसाला टाकला इथे, लाल तिखा लाल, एव्हरेस्टचा तिखा लाल. आणि कारण मसाल्यामध्येच आपण बनवतो आहे म्हणून थोडे जास्तच मसाले टाकले. आणि मीठ टाकलं आहे वरून. मीठ टाकलं आणि मग चांगल्यापैकी असं हलवून घेतलं, परतवून घेतलं, जेणेकरून ते तेलामध्ये पूर्ण असं मस्तपैकी परतून होईल. आणि खूप असं सुंदर सुगंध येतो मसाल्यांना. आपण एकदम जसं सारखं हलवत राहिलं आणि सारखं गरम केल्यानंतर आता मी इथे टोमॅटो टाकले. मी एक टोमॅटो टाकला आहे फक्त, कारण मी चिंचेचं पाणीसुद्धा टाकणार आहे ह्याच्यात. ऑब्व्हियसली बोईचं कालवण आहे आणि फिशचं कालवण आहे, फक्त आपण मसालाच बनवतो, खूप छान लागतं. आणि हे चांगले जे टोमॅटो आहे ते चांगले परतवून घेतले थोडेसे. आणि ह्याच्यात मी टाकली बोई मच्छी. बोई मच्छीला होते अंडी आणि खूपच छान होती मच्छी. ही खूपच छान लागत होती, नो डाऊट. ही चांगली अशी परतवून घेतली. मग त्याच्यात मी टाकलं पाणी. आता ऑब्व्हियसली कोणी ऐकलं असेल तर मच्छी ही कुठलीही मच्छी असली ती पाणी सोडते थोडीफार, तर मी थोडंच पाणी टाकलं जेणेकरून ह्याला एक टेस्ट यावी. आणि टेस्ट कमी पाण्यामध्ये, जसे जास्त पाण्यामध्ये टेस्ट येत पण नाही. आणि ह्याच्यात बघा चिंचेचं खोल टाकलं मी, थोडं जास्त चिंच घेतलं तर कारण आंबटपणा जो आहे तो माशांना लागतो आणि खूप सुंदर लागतं. मासे खायला खूप छान लागतात भाताबरोबर किंवा भाकरी बोला. आम्ही तर स्पेशली भातच खातो.